मॉर्निंग मंडळी. मस्त गुलाबी थंडी पडली आहे, हलकं हलकंसं ऊन पडलं आहे आणि त्याच्यामध्ये ही कॉफी कॅपुचिनो बनवली आहे. भारी वाटते, थंडी अशी फील होती आहे आणि त्यात हे गरम गरम कॉफी. ही कॉफी मी बनवली आहे अगारोच्या इम्पेरियल एस्प्रेसो कॉफी मेकरमध्ये. तर ही काहीशी अशी कॉफी मशीन आहे, सुंदर लुक आहे. ही त्याची पॉवर कॉर्ड एवढी लेंथ मिळते, पॉवर कॉर्डची 12 बारचं प्रेशर मिळतं, त्यामुळे खूप छान एस्प्रेसो बनतो. इकडे आहे पॉवर स्विच, इकडे मिळतो पंप कंट्रोल स्विच आणि हा खाली आहे कॉफी किंवा स्टीम सिलेक्टर आणि मध्ये आपल्याला मिळतं टेम्परेचर डायल. हे जे वरचं टॉप कवर आहे मशीनचं, तिकडे स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे, तर त्याच्यावर आपण आपले कॉफी मग वगैरे ठेवू शकतो. इकडे खाली हा मिळतो आपल्याला ड्रीप ट्रे आणि त्याच्यावरती हे रिमूवेबल स्टील कवर पण मिळतं. इकडे हे लाल बटनचं वॉटर फ्लोट मिळतं, जे की ड्रीप ट्रेमध्ये पाणी भरल्यानंतर हळूहळू वरती येतं, सो दॅट आपल्याला कळतं की आता आपल्याला ड्रीप ट्रे एम्प्टी करण्याची गरज आहे. आणि ड्रीप ट्रेला मशीनपासून अलग करणं, क्लीन करणं आणि पुन्हा अटॅच करणं अतिशय सोपं आहे. राईट साईडला आपल्याला मिळतो हा स्टीम कंट्रोल नॉब, ज्याच्यावर लो टू हाय अशा सेटिंग्स दिलेल्या आहेत. तर आपल्याला हवे तेवढी स्टीम आपण क्रिएट करून घेऊ शकतो आणि फ्रॉदिंग क्रिएट करण्यासाठी सुद्धा आपल्याला हाच कंट्रोल नॉब यूज करायचा आहे. इकडे आपल्याला मिळतं हे फ्रॉदिंग डिव्हाइस, जे आपण इझिली शिफ्ट करू शकतो आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. प्लस हे गरम झाल्यावर चटका लागू नये म्हणून इकडे सिलिकॉनचं हे पकडण्याची जागा पण दिलेली आहे आणि हे कवर रिमूव्ह करून आपण आरामात क्लीनसुद्धा करू शकतो, पुन्हा अटॅच करू शकतो मिल्कचा जो फोम निघेल तो. मशीनच्या पाठच्या साईडला आपल्याला मिळतो हा वॉटर टँक, जो की मशीनपासून अटॅच आणि डिटॅच करणं अतिशय सोपं आहे. इकडे या टँकवर मिनिमम आणि मॅक्झिमम लेवलचं इंडिकेशनसुद्धा दिलेलं आहे. मॅक्झिमम लेवलपेक्षा जास्त आपल्याला पाणी नाही भरायचं. हे जे वरचं कवर आहे ते स्लाईड केल्यानंतर आरामात आपण ह्याच्यामध्ये पाणी भरू शकतो आणि पुन्हा हा टँक त्या मशीनला अटॅच करणं पण तेवढंच सोपं आहे. ही आहे मेटल फनेल, जी आपल्याला या मशीनसोबत मिळते. त्याच्यासोबत आपल्याला 2 कप स्टील मेस सुद्धा मिळते. दोन्हींवरती नॉचचे सिम्बॉल दिलेले आहेत, ते एकमेकांशी मॅच करून आपण आरामामध्ये स्टील मेश या फनेलपासून अलग करू शकतो, क्लीन करू शकतो. अटॅच करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट करून थोडीशी राईटला फिरवायची आहे की ते अटॅच होते. रेडीमेड कॉफी पावडरऐवजी मी रोस्टेड बीन्स आणले आणि ते अगारोच्या कॉफी ग्राइंडरमध्ये ग्राइंड केले. मला जितकी कन्सिस्टन्सी हवी होती त्या कन्सिस्टन्सीचे ग्राइंड केले आणि त्याच्यापासून मस्त कॉफी पावडर बनवली. शार्प ब्लेड्स आहेत ग्राइंडरचे, झटक्यात कॉफी बीन्सपासून पावडर तयार झाली. मशीनसोबत आपल्याला एक स्पून पण मिळतो, त्याच्याच हेल्पने मी कॉफी पावडर फनेलमध्ये टाकते आहे आणि नंतर त्याच स्पूनच्या पाठीमागच्या हिश्श्याने आपण फनेलमधली कॉफी टॅप करून घ्यायची आहे व्यवस्थित. आतमध्ये ॲक्च्युली मॅक्सिममचा एक निशाण पण दिलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कॉफी नाही भरायची फनेलमध्ये. मशीनमध्ये आपल्याला इन्सर्ट आणि लॉकच्या मार्किंग्स दिसतात, ज्याच्यामुळे फनेल मशीनला इन्सर्ट करणं सोपं पडून जातं. तर ज्या साईडने इन्सर्ट लिहिलेलं आहे त्या साईडने फनेल इन्सर्ट करायचं आणि हळूहळू लॉकच्या पोझिशनला फिरवायचं. आपल्याला थोडासा जोर लावायला लागू शकतो, पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की फनेलचं जे टोक असेल, बाहेरची दांडी, ती लॉक पोझिशनच्या समोर असली पाहिजे, म्हणजे मशीनला परपेंडिक्युलर असली पाहिजे. टँकमध्ये मी पाणी पण भरून घेतलेलं आहे. कॉफी बनवण्यासाठी आपण मेन स्विच ऑन केला, पॉवर स्विच ऑन केला, त्याच्यानंतर आपल्याला दिसलं लाईट्स ब्लिंक होताना. मग आपल्याला कॉफी ब्रुईंगचं बटन प्रेस करायचं आहे, म्हणजे पंप कंट्रोल स्विच ऑन करायचं आहे. मग आपल्याला टेम्परेचर डायलमधला जो काटा आहे तो वाढताना दिसून येईल. डिझायर टेम्परेचरला पोहोचू द्यायचं आहे आपल्याला, मगच कॉफी बनवायची आहे, त्याने आपली कॉफी अजून जास्त छान बनेल. डिझायर टेम्परेचरला पोहोचल्यानंतर लाईटचा ब्लिंक होणं थांबेल आणि कॉन्स्टंट लाईट पेटेल. सुरुवातीचं थोडंसं पाणी आहे ते आपल्याला जाऊ द्यायचं आहे. पंप कंट्रोल स्विच म्हणजेच ब्रुईंगचा स्विच ऑन करून पहिलं सुरुवातीचं पाणी आपण थोडंसं जाऊ देऊ. मग आपल्याला कॉफी टाकलेलं फनेल इन्सर्ट करायचं आहे. मला कोरी कॉफी नाही आवडत, थोडंसं गोड आवडते, त्याच्यामुळे मी साखर घेतलेली आहे या ग्लासामध्ये. ग्लास ॲक्च्युली त्या जागी फिट करणं इझी नव्हतं, कारण ग्लासची उंची आणि ती जागेचं उंची मॅच होत नव्हती, पण डेमो पर्पजसाठी मला असं वाटलं की ग्लास घेणं जास्त बरं राहील. बटन ऑन करायचं आहे ब्रुईंगचं आणि आपल्याला आपल्या कपमध्ये कॉफी ब्र्यू करून घ्यायची आहे. कॉफी मशीन ऑटोमॅटिकली बंद नाही होणार, तुम्हाला जितकी कॉफी हवी आहे तितकी घेतल्यानंतर तुम्हाला ब्रुईंग स्विच ऑफ करायचं आहे.
ही आपली एस्प्रेसो कॉफी रेडी आहे. तुम्हाला जर लाटे किंवा कपचिनो बनवायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टीम मिल्क आणि मिल्क फ्रॉथ ॲड करावं लागेल. मला कपचिनो हवा आहे म्हणून मी या कपमध्ये कॉफी ब्र्यू करून घेते आहे. मग मी याच्यामध्ये थोडंसं स्टीम मिल्क टाकलं. मिल्क फ्रॉथ क्रिएट करण्यासाठी मी इकडे फ्रॉथिंगचा स्विच ऑन केला. टेम्परेचर राईज होईल. डिझायर्ड टेम्परेचरला पोहोचल्यानंतर लाईटचा ब्लिंक होणं स्टॉप होईल आणि कॉन्स्टंट लाईट ग्लो होईल. मग आपल्याला प्रेशर कंट्रोल नॉबच्या मदतीने स्टीम काढून घ्यायची आहे एखाद्या कपामध्ये. सुरुवातीचं जे पाणी येतं, प्रेशर येतं ते निघून जाऊ दे. त्याच्यानंतर एका ग्लासामध्ये तुम्ही थंड दूध घेऊन त्याच्यापासून फ्रॉथ क्रिएट करू शकता. थंड दुधामुळे आपला फ्रॉथ म्हणजे फोम जो आहे तो चांगला बनतो दॅन उकळलेला मिल्क घेण्याने. मग आपल्याला फोम आपल्या कपमध्ये ॲड करायचा आहे. सॉरी आय एम बिंग लिटल क्लमझी ओव्हर हिअर, पण तुम्ही एंड रिझल्ट पाहू शकता. ही आपली मस्तपैकी कपचिनो कॉफी रेडी आहे, ते पण एकदम कॅफे स्टाईलमध्ये. तुम्ही हवं तर कॉफी आर्ट पण ह्याच्यावर ट्राय करू शकता. तुमच्या घरामध्ये जर कॉफी लवर्स असतील, तुम्ही स्वतः एक कॉफी लवर असाल तर ही मशीन नक्की ऑर्डर करा. छान बनते कॉफी, पटकन बनते, का जास्त टाईम नाही लागत आणि तेही एकदम कॅफे स्टाईलमध्ये. तुम्ही एस्प्रेसो, लाटी, कपचिनो तुम्हाला जे आवडतं ते बनवू शकता. कॉफी मशीनचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. ही गुलाबी थंडी जास्त एन्जॉय नाही करता येणार, पटापट आवरायला लागणार आहे कारण की आम्हाला जायचं आहे माझ्या मावस बहिणीच्या लग्नासाठी. रेडी होऊन जायचं आहे. अरू झोपला आहे, कुमार आहे वरती. तोपर्यंत मी पटकन कॉफी फिनिश करून घेते, मला आवरायला जायचं आहे. आरूला झोपेतूनच उचलला, म्हणजे तो उठलेला पण त्याला थोडं बरं नाही वाटत आहे. त्याला असं कधी गाडी लागत नाही, पण आज त्याने ऑलरेडी 2 वेळा उलटी केलेली आहे. दूध दिलं मी त्याला बाटलीतून, तर कदाचित ते त्याला झेपलं नाही, ते जरा त्याला त्रास झाला. थोडीशी उलटी त्याने 2 वेळा केलेली. दुसरी साडी नाही आणलेली. ह्याला म्हणा कपडे आणलेत मी, म्हणजे अजून एकच ड्रेस उरला. आता मी टोटल 3 घेतलेले. एक तर मगाशी खराब झाला, एक हा आणि एक अजून जो मेन लग्नाला घालायचा आहे तो आहे. बरं ते तरी सोबत घेतले. तसं मी घेते सेफ साईड नेहमी. तर काय छोटं बाळ, तो एक तर कंटाळलाय गाडीत बसून. जाऊया थांब. लग्न 11:15 आहे. आता ऑलरेडी 10:15 वाजून गेलेले आहेत. ह्याचं उरकेपर्यंत आणि निघेपर्यंत टाइम झाला. सगळ्या गोष्टी बॅगेत भरा आणि सगळं. ट्रॅफिक पण खूप लागलंय कारण आज सॅटरडे आहे आणि आम्ही अलिबागला राहतो, त्याच्यामुळे बरंच ट्रॅफिक आहे. त्यात आमच्या गाडीचं थोडंसं काम, म्हणजे डिझेल का कसलं तरी डब्बा काहीतरी घ्यायला कुमार गेलाय. तो परत गॅरेजवर सोडायचा आहे आम्हाला, काय ऑइल का काहीतरी. तर गॅरेजवर सोडून मग परत पुढे, म्हणजे आता परत थोडंसं पाठी जायचं आहे 10 मिनिटं, मग परत पुढे जायचं आहे. सगळं उरकत चाललंय. कोण आहे? आरू. आरूची अशी बॅटरी गुल का झाले आज? बरं नाही वाटत नाही बाबूला. जाऊ तर कंटाळा आला आज. आपण पाठी बसायचं, माझ्या मांडीवर त्याला खोळंबल्यासारखं होईल. पाठची सीट रिकामी आहे ना, तिथे तो त्या ह्याच्यावर वगैरे बसतो, मग त्याला जरा फ्री वाटतं. पाठीच बसते कुमारला, येऊ दे. तो जरा असा खेळता राहिला की त्याला बरं वाटेल. एकाच जागी बसून पण मळमळायला होतं ना. ही साडी मला आमच्या काकींनी गिफ्ट केली होती. ज्या नणंदबाईंचं आता लग्न झालं त्या काकींनी लग्नात ही साडी घेतली. तर ही साडी मी नेसणार होते तिच्या पूजेला, पण आम्ही पूजेला पोचूच नाही शकलो, म्हणजे आमचा काय प्लॅनच नाही झाला पूजेचा. सगळं फिसकटला आमचा प्लॅन होता तो. त्याच्यामुळे ही साडी माझी वेअर करायची राहिली तेव्हा, मग मी ही आज वेअर केली. हे ब्लाऊज जे आहे ते ह्या साडीच्या कलरवर परफेक्ट मॅच होत आहे ना, पण हे ब्लाऊज माझ्या लग्नाच्या शालूचं आहे. तर ह्याच्यावरचं ब्लाऊज शिवलंय, पण ते माझ्या मावशीकडे आहे, म्हणजे टेलरकडेच आहे अजून. ते पिक करायला नाही जमलेलं, मग मी ह्याच्यावर हे मॅच केलंय. कलर जातोय व्यवस्थित, बाकी डिझाईन जराशी आहे इकडे तिकडे, पण आता असू दे. ही साडी नेसायची इच्छा झाली माझी, हे ब्लाऊज घातलं. लेकरं मोठी होईपर्यंत एखाद्या फंक्शनला जाणं म्हणजे आलो आम्ही पाठी बसायला, जरा तरी बरं आहे. आलू कुठे गेला? आलू कुठे गेला? लपलाच. दिसला आलू, दिसला. आरूला जागा कमी पडली कार मध्ये, बाकी एवढी आहे ती, म्हणून तो मम्माच्या पाठी आला. नाही बेटा? हो. कुठे आरू लपला काय? कुठे गेला? लग्न होतं 10:52चं, म्हणजे 11 वाजताचं. वाजले 11:30. जिथे व्हेन्यू आहे तिथपासून आम्ही 10 मिनिटाच्या अंतरावर आहोत. जस्ट आता डेंजर ट्रॅफिक मधून सुटलोय. टाइम पण असा आहे की ट्रॅफिक लागणारच. आता बघूया तिकडे गेल्यावर लग्न लागलंय की नाही माहिती नाही. अजून मी कोणाला फोन नाही केलेला, ते पोचूनच बघू आता.
तिथे गेल्यावर परत आरूचे कपडे वगैरे चेंज करायचे आहेत, मग जाऊ आतमध्ये. आरूला टाइमपासला टॉय घेतलं एक ना बाबू. कसे करायच्या मम्माने दाखवलं, अशा 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 रवी घुसळतो तसं करायचं. काय त्याला काय माहिती रवी बिवी, त्याला मी करून दाखवलं. काहीतरी टाइमपास तर होईल. किती रुपये असेल हे? 250 रुपये सांगितले त्यांनी. मी तर कुमारला बोलत ते 50 मध्येच घे. कुमार दिलदार, त्याने 100 दिलं. 100ला जाऊ दे, चल टाइमपास तर होईल. आता पोहोचलोय आम्ही. तिथे समोर आहे कार्यालय. 11:15 वाजलेत. आम्हाला हे पार्किंग शोधायलाच बराच वेळ गेला. आरूचं आवडलं गाडीत. मी पण साडी नीट केली. साडीचे तर हालत झालेत. जेमतेम सांभाळून मला पण वावरायला लागणार आहे. तिथे जर नीट करायला जमली तर बघूया. सध्या तरी उतरतोय आम्ही. ही आहे मावशी माझी. हिच्या मुलीचं लग्न आहे. सुंदर छान दिसते. पोरगी हिच्यापेक्षा सुंदर दिसत असेल. तिला थोड्या वेळाने भेटेल. आणि ही पण लग्न आपली. सगळे आमची माणसं आहेत बसल्या. सगळ्यांना खेळा. आजी आरूला भरवते. आरू भरतोय. या लाईनी सगळ्या आमच्याच आहेत. आम्ही गेलेलो तिथून भारती मावशी आणि ती बबली दीदी आणि ती तिची गोड मुलगी आहे अलिना. बाबडू कशी आहे? अच्छा मावशी मामी 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 बहीण ही एक मामी. जेवण झालं आता आईस्क्रीम. आपण मॅचिंग झालं. ही नवरीची मैत्रीण आहे म्हणजे तेजलची. नवरीचं नाव तेजल आहे मॅडम आणि तिला छकुली आठवतो. छकुलीची मैत्रीण. हां तर हिचा मी कसं ओळखलं ही तिची मैत्रीण आहे कारण छकुलीचं पण ब्लॉगिंग चॅनल आहे. माझ्या चॅनलचं नाव पण चॅनलचं नाव इकडे समोर दिसेल. ते माझ्या बहिणीचं म्हणजे नवरीचं यूट्यूब चॅनल आहे. ही तिची मैत्रीण आहे. तर हिच्या लग्नाचा ब्लॉग केला होता तिने ना, तो मी बघितला होता म्हणून मला चेहरा फॅमिलियर वाटला आणि ती भेटायला आली. तुला आवडतं खूप छान. तुझी मुलगी तू तिचं नाव काय? छान बाबू दिपा आरू बडीशोप खाण्यात बिझी आहे. चांगलं असतं. छान. थँक्यू सो मच. ही मामी आहे माझी स्नेहा मामी. आता ती पण सासूबाई झालेलीच आहे ऑलरेडी. तिच्या पण लेकाचं लग्न आहे लवकरच. नुसता धावते धावा धाव.
तेजल उर्फ छकुली आणि अक्षय जिजू, तुम्हाला दोघांनाही आमच्या यूट्यूबच्या संपूर्ण परिवारातर्फे नवीन आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा संसार अतिशय सुखाचा हो. चला बाय. कुठे आहे तुमची बस? कुठे आहे बस? आमची गाडी कुठे ठेवली? इकडे आहे. चला बाय बाय कर आजीला. बाय. किरवा येते डोळ्यावर. चल येतेस तर ये. चल चल सुखी जाशील. बस गर्दी जाणार, गाडी जात आहे. अक्षर जायचंय. ओके. झोपला तिकडे, धावला भरपूर हॉलमध्ये नुसता धावत होता. आता शेवटी झोपला. सकाळी पण लवकर उठलेला ना, हे त्याचं रेग्युलर टाइम असंही आहे. प्लस आज तो लवकर उठला आणि भरपूर खेळलाय तो आज. धावून मला पण त्याच्या पाठी धावडवलंय त्याने. बरेच जण आपले सबस्क्रायबर्स व्ह्युअर्स मला भेटले. सगळ्यांसोबतच व्लॉग घ्यायला नाही जमला. 1-2 वेळा मी जेवत होते, 1-2 वेळा काहीतरी झालं. खूप जण भेटली. तुम्ही सगळ्यांनी आपुलकीने चौकशी केलीत माझी, जवळ आलात आणि बोललात 2 शब्द. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सगळ्यांना. आता गाडी अशी हलती आणि माझा फोन पण हलतोय. सॉरी फॉर दॅट. मी टिकली काढून टाकली खेळाच्या नादात.